श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अशी ब्लाऊज पीसपासून मीडियम आकाराची पर्स कशी शिवायची हे बघणार आहोत. शिवायला अगदी सोपी आणि कमी वेळेत शिवून तयार होणारी ही पर्स आहे. आतमध्ये भरपूर स्पेस आहे, बरंच साहित्य बसू शकतं यामध्ये. चला तर आता आपण अशी पर्स शिवायला घेऊयात. त्यासाठी इथे मी एक ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे. तुम्ही कोणतेही कापड घेतलं तरी चालेल. हा ब्लाऊज पीस मी रुंदीला 21 इंच आणि लांबीला 14 इंच असा कट करून घेतलेला आहे. याच मापाचं अस्तरसाठी दुसरं ब्लाऊज पीस आणि गोणी कट करून घेतलेली आहे. ब्लाऊज पीसपेक्षा गोणी आणि अस्तरचं कापड थोडंसं जास्त घ्यायचं आहे. खाली अस्तरचं कापड, नंतर त्याच्यावर गोणी आणि पुन्हा मेन ब्लाऊज पीसचं कापड कट करून जे आपण घेतलं होतं ते तिन्ही एकमेकावर ठेवून आपण चारही बाजूनी त्याच्यावर टीप मारून घेणार आहोत. टीप घालत असताना व्यवस्थित कपड्यावरून हात फिरवून घ्यायचा, म्हणजे कुठेही सुरकुती पडत नाही. ब्लाऊज पीसपेक्षा गोणी आणि अस्तरचं कापड थोडंसं एक्स्ट्राच घ्यायचं आहे. चारही बाजूंना व्यवस्थित टीप घालून घेतल्यानंतर गोणी आणि अस्तरचं जे एक्स्ट्राचं कापड बाहेर आलेलं असतं ते कट करून घ्यायचं आहे. तुम्ही मधून सुद्धा टिपा घालू शकता. मी मधून टिपा घातलेल्या नाहीत, फक्त चारही बाजूला टीप घातलेली आहे. हा बघा, अशा प्रकारे आपला हा एक पीस तयार झाला. आता जी 14 इंचाची जी बाजू आहे त्या बाजूला आपण 2-2 इंचावर असा मार्क करून घेऊयात आणि इथून इथपर्यंत कट करून घेऊयात. 2 इंचाची ही पट्टी आपण कट करून घेतली. आता ती बाजूला ठेवूयात आणि चेनसुद्धा मी 14 इंचाची घेतलेली आहे. ती जी 14 इंचाची बाजू आहे त्याच्यावर अशी उलटी ठेवून चेन आपण लावून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने चेन उलटी ठेवून टीप मारून घेतली. आता 1.5 इंचाची कापडी पट्टी ठेवून त्याच्यावर पुन्हा टीप मारून घेऊयात. आता ही पट्टी अशी खालच्या बाजूला करून चैनीच्या बाजूने दाबटीप मारून घेऊयात. चैनीच्या बाजूला दाबटीप मारून घेतल्यानंतर ही अशी चैन व्यवस्थित बसते. आता बाजू ही पलटी करूयात आणि ती 1.5 इंचाची जी कापडी पट्टी आपण लावलेली आहे ती अशी दुमडून घेऊयात. दुमडून त्याच्यावर टीप मारून घेऊयात. आता यानंतर आपण जी 2 इंचाची पट्टी कट केलेली होती ती चैनीवर अशी उलट बाजूने ठेवून त्याच्यावर टीप मारून घेऊयात. ही पहा, अशी टीप मारली. आता त्याच्यावर 1.5 इंचाची कापडी पट्टी ठेवून अजून एक टीप मारून घेऊयात. पट्टीवर शिलाई मारून घेतली. आता ही पट्टी अशी खालच्या बाजूला दुमडून चैनीच्या बाजूला दाबटीप मारून घेऊयात. चैनीच्या बाजूने अशी टीप मारून घेतली. आता हा पीस आपण उलटा करून घेऊयात आणि जी पट्टी लावली होती ती अशी दुमडून त्याच्यावरून टीप मारून घेऊयात. चैनीच्या दोन्ही बाजूला अशी कापडी पट्टी लावल्यामुळे चेन ओपन करताना कपड्याचे धागेदोरे चैनीमध्ये अडकत नाहीत आणि पर्सला फिनिशिंगसुद्धा छान येते. आता आपण पर्सला पॉकेट तयार करूया. त्यासाठी 14 इंच रुंदी आणि 11 इंच लांबी असलेले कापड मी कट करून घेतलेले आहे. ते कापड या पद्धतीने असं ठेवून कपड्याच्या चारही बाजूंना शिलाई मारून घेऊया. हे असं कपड्याच्या चारही बाजूंना आपण शिलाई मारून घेतली. आता पर्सला एक पॉकेट तयार झालं. हे बघा. आता यानंतर पर्सला आपण हँडल तयार करून घेऊयात. हँडल तयार करण्यासाठी 3 इंच रुंदी
आणि 17 इंच लांबी असलेली कापडी पट्टी मी इथे कट करून घेतलेली आहे आणि गोणीची पट्टी 1 इंच रुंदीची कट करून घेतलेली आहे। या पद्धतीने गोणीची पट्टी मध्ये ठेवून कापडी पट्टी एकमेकावर दुमडून व्यवस्थित त्याच्यावरून टीप मारून घ्यायची, म्हणजे हँडल तयार होईल। इथे आपण 2 हँडल तयार करून घेतले। आता हे हँडल आपण पर्सला अटॅच करूयात। त्यासाठी पर्सच्या एका बाजूला 4 इंच आणि दुसऱ्या बाजूला 4 इंचावर मार्क करून घेऊयात। याच पद्धतीने पर्सच्या दुसऱ्या बाजूलाही 4-4 इंचावर मार्क करून घेऊयात। आता हा हँडल आपण मार्क केलेला आहे तिथे ठेवून त्याच्यावरून टीप मारून घेऊयात। याच प्रकारे दुसरा हँडलही आपण जॉईंट करून घेऊयात। यानंतर आपण हँडलच्या वरती चेन उलटी ठेवून त्याच्यावरून टीप मारून घेऊयात। टीप मारून झाली। आता त्याच्यावर 1.5 इंचाची कापडी पट्टी ठेवून पुन्हा टीप मारून घेऊयात। टीप मारल्यानंतर कापडी पट्टी दुमडून घेऊन चैनीच्या बाजूने दाब टीप मारून घेऊयात। दाब टीप मारून झाल्यानंतर पट्टी पुन्हा अशी दुमडून त्याच्यावरून टीप मारून घेऊयात। यानंतर पर्सची दुसरी बाजू अशी दुमडून चैनीवर ठेवून त्याच्यावरून शिलाई मारून घेऊयात। चेन मधला रनर न काढता दुसऱ्या बाजूलाही चेन आपण अटॅच करून घेऊयात। त्यासाठी पर्सची चेन थोडी ओपन करायची आणि त्याच्यावर कापडी पट्टी ठेवून टीप मारून घ्यायची। टीप मारल्यानंतर रनर निघू नये म्हणून तिथे पिन अटॅच करून घ्यायची। आता पर्स सरळ करून घेऊयात आणि रनर न काढता चैनीच्या बाजूने दाब टीप मारून घेऊयात। दाब टीप मारल्यानंतर जी आपण कापडी पट्टी लावलेली होती ती दुमडून त्याच्यावर टीप मारून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने रनर न काढता आपण दोन्ही बाजूला चेन अटॅच करून घेतली। चेन बंद करूयात आणि रनर निघू नये म्हणून अटॅच केलेली पिन काढूयात। यानंतर पर्स उलटी करून घेऊयात आणि पर्सच्या दोन्ही बाजूला 2-2 इंचाचा कॉर्नर राखून कट करून घेऊयात। पुढच्या व्हिडिओमध्ये चेनला कापडी पट्टी न लावता साधे सिंपल आपण पर्स शिवूयात। त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल। पर्सचे दोन्ही कॉर्नर आपण कट करून घेतले। पर्सच्या दोन्ही बाजूला टीप देऊन घेऊयात। टीप दिल्यानंतर छोटी कापडी पट्टीने तिथे पायपिंग करून घेऊयात। कापडी पट्टी जॉईंट करून अशी एकावर एक दुमडून त्याच्यावरून टीप मारून घ्यायची, म्हणजे अशी पायपिंग तयार होते। दोन्ही बाजूला पायपिंग करून घेतले। आता कॉर्नरचा बेस तयार करूयात। टोकाला टोक असे या पद्धतीने बरोबर शिलाईवर शिलाई आली पाहिजे। हे बघा, अशी या पद्धतीने जोडून त्याच्यावर आपण टीप मारून घेऊयात। या बाजूलाही सेम त्याच पद्धतीने हे पहा, अशी या पद्धतीने टोकाला टोक जोडून घ्यायचा आणि त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची। पर्सच्या दोन्ही कॉर्नरलाही आपण पायपिंग करून घेऊयात। दोन्ही कॉर्नरला आपण पायपिंग करून घेतली। अशा प्रकारे आपली पर्स आता तयार झाली। ही पहा, अशा छोट्या मोठ्या साईजच्या पर्स करून तुम्ही मार्केटमध्ये सेल करू शकता।
अगदी कमी वेळेमध्ये आणि छोट्याशा कपड्यामध्ये होणारी ही पर्स आहे. तुम्हाला ही पर्स कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.